नमस्कार मित्रांनो, फ्री लाईव्ह बॅचच्या क्लास सेकंडमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर विषय असा आहे की आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहे कॅन्डल कशा प्रकारे बनते, 1 मिनिटाची कॅन्डल, 5 मिनिटाची कॅन्डल, कोणत्या कॅन्डलला काय म्हणते, ह्या सगळ्याचं नॉलेज तुम्हाला दिले जाणार आहे. काही लोकांची अशा अपेक्षा आहेत की आजच्या क्लासमध्ये स्ट्रॅटेजी शिकवाव्या, तर सेकंड क्लासमध्ये स्ट्रॅटेजी शिकवायला नसते, जरा टाईम लागतो. काही लोकांना वाटतं सायकोलॉजी शिकवावी, तर टाईम लागतो. थोडंसं धीर धरा ना. जे लोक ABCD शिकायला आले त्यांना आधी ABCD शिकू द्या, मग आपण त्याचा वर्ड बनवून मग त्याचा आपण सेंटेन्स बनवू. का लगेच डायरेक्ट सेंटेन्स शिकवायचं नाही. मस्तपैकी धीर धरा. 7-8 दिवस जातील, लयत लय 7-8 दिवसामध्ये काय लगेच शिकून आम्हाला व्हायचं का नाही व्हायचं. सो आपल्या मेंदूला कंट्रोल करा. सेमिनार झालं, लास्ट सेमिनार झालं आपलं हे इथलं, नो सेमिनार फ्युचरमध्ये. ठीक आहे. हां, अजून हे सांगतो, जे तुम्हाला वाटत असेल की सध्याला न्यूज वगैरे व्हायरल होत आहेत, तर एक गोष्ट सांगतो, कोणाला पैसे इन्व्हेस्टमेंटला देऊ नका, कोणाजवळ पैसे देऊ नका. उद्या उठून केस करायची वेळ यूज नाही तुमच्यावर. पैसे देऊ नका कोणाला, सिम्पल आपलं सरळ म्हणणं आहे. ओके डन. चला जास्त बोर करणार नाही. काल पण टाइमपास मारलाय, आज पण नको मारायला. आपला कोणताही पेड कोर्स नाही आहे, पेड प्लॅनच नाही आहे. मी म्हणतो पैसे देऊ नका कोणाला. ठीक आहे, मलाच काय कोणाला देऊ नका, कोणालाच काय मला देऊ नका. ठीक आहे, पैसे आपल्याला काही गरज नाही द्यायची आणि कोणीही पैसे देऊ नका. आता 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 मला माहिती आहे ह्यातली निमी लोक बिगिनर आहेत, निमी लोक ॲडव्हान्सवाले येते. ॲडव्हान्सवाल्यांनी टाइमपास म्हणून ऐका आणि बेसिकवाल्यांनी नीट धीर धरून ऐका. चला शेअर करतो स्क्रीन. मोठं ज्यांचे 5 लाख 10 लाख असले डिपॉझिट असते त्यांनी स्वतः. आणि हे बघा, मी ह्या गोष्टी सांगतोय की कुठं प्रमोशन करत नाही मी कोणाचं, ना काय ना काय ना काय ना काय. ही तुमच्या मनावर आहे, तुम्हाला करायचं असलं करा, नाही तर जावा. माझं दुबईचं अकाउंट आहे, मी ही गोष्ट अगोदर सांगतो. हां ठीक आहे, ही सगळं तुम्ही तुमच्या रिस्कवर करता, ही अगोदर मेंदूत टाकून ठेवा. करू स्क्रीन शेअर? माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते का? आणि ज्यांचे फंड बाबा मोठे होणार आहेत 10 लाख 20 लाख, त्यांनी पण दुबई रजिस्ट्रेशन करून ठेवा. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तर मी म्हणतो एवढाच किडा आहे करायचा. तर सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे आहेत. तुम्ही काय दूध खोळ नाही की बाबा तुम्हाला माहित नाही कुठल्या गोष्टी, सगळं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे अशी अपेक्षा करू नका की आम्हाला त्यांनी बसवलं. कोणाचंही सांगतो XYZ होतील, कोण नाही, तुम्हाला सगळ्यांना कळतंय. तुम्ही सगळे स्वतः रिस्कवरती करता, ही गोष्ट अगोदर जाणून घ्या. ठीक आहे, जाऊया स्क्रीनवरती. स्क्रीन दिसते? कोणतर मेसेज टाका. स्क्रीन दिसते का? दिसते का? दिसते 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 दिसते. बस बस थांबा, जाऊ चार्टवरती. हां ओके डन. तर हा आहे गोल्डचा चार्ट, XAUSD गोल्डचा चार्ट, 5 मिनिटाची टाइम फ्रेम. आता 5 मिनिटाची टाइम फ्रेम म्हणजे काय? ही ग्रीन आणि लाल जी दिसतंय त्याला काय म्हणायचं? कॅन्डल. काय म्हणायचं त्याला? कॅन्डल. हे हिरो आणि लाल कलर दिसतंय ते काय आहेत? कॅन्डल्स आहेत. जसं इथं 5 मिनिट दिलंय तर ही 5 मिनिटाची कॅन्डल असते. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक 5 मिनिटाला बदलणार, ग्रीन बनणार किंवा रेड बनणार, पण ते दर 5 मिनिटाला बदलत राहणार. तसंच सेम 1 मिनिटाची कॅन्डल बघा. 1 मिनिटात आला तुम्ही तर ही कॅन्डल दर 1 मिनिटाला बदलणार. म्हणजे कसं, आता 5 मिनिटामध्ये 1 मिनिटा किती कॅन्डल बसणार आहेत? 5 बसणार आहेत, बरोबर का? म्हणजे हे बघा, ह्याच्या 1 2 3 4 5, या 5 कॅन्डल मिळून 5 मिनिटात किती कॅन्डल तयार होणार? 1 कॅन्डल तयार होणार, बरोबर का? बरोबर. आता मी तुम्हाला 1 मिनिटात सांगतो म्हणजे आपल्याला फास्ट जाता येईल पुढे. हे बघा, इथं काय दिसतंय? आता ही 1 मिनिटाची कॅन्डल आहे, तर टाइम दिसत असेल बघा कुठं. हां इथं बघा, 31 सेकंद राहिलेत. 31 सेकंद, 30 सेकंद राहिलेत. म्हणजे 28 सेकंद नंतर ही कॅन्डल काय होणार आहे? चेंज होणार आहे. ग्रीन येईल, रेड येईल, नो मॅटर, आपल्याला काही मॅटर करत नाही. पण दर 1 मिनिटाला ही कॅन्डल बदलत राहणार, कारण आपण किती मिनिटा टाइम फ्रेममध्ये आहे? 1 मिनिटा टाइम फ्रेममध्ये आहे. ठीक आहे, काय लोकांना वाटेल किती बेसिक सांगतोय, तर मी असंच सांगतो. एकदम बेसिकपासून स्टार्ट करणार आणि हाय ॲडव्हान्समध्ये घेऊन जाणार तुम्हाला 10 दिवसात. तुम्हाला ह्याच्यानंतर कोणताही पेड क्लास करायची गरज पडणार नाही. आणि कोणाला वाटत असेल की हे सांगा ते सांगा, तर सगळं होईल. फक्त 8-10 दिवस टाईम द्या. किती? 2 1 दुबुक चेंज झाली, दुसरी कॅन्डल चेंज झाली. बघा, ही कॅन्डल जिथं ओपन झाली, ही कॅन्डल कुठं ओपन झाली होती? हिथं, बरोबर. तर ह्याला काय म्हणतात? कॅन्डलची ओपनिंग प्राईस. काय म्हणतात? ओपनिंग प्राईस. ठीक आहे, म्हणजे जिथं कॅन्डल ओपन झाली आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? कॅन्डलची ओपनिंग प्राईस. आता 1 मिनिटानंतर काय होईल? कॅन्डल कुठं तर क्लोज होईल, बरोबर. जसं इथं क्लोज होऊ शकते, इथं होऊ शकते, आपल्याला काय माहिती आहे का? अजून माहीत नाही. आपल्याला कॅन्डल संपल्यानंतर कळणार आहे. आता बघूया आपण ही कॅन्डल कुठं क्लोज होते, म्हणजे तिची काय समजणार आपल्याला? क्लोजिंग प्राईस. जिथं कॅन्डल क्लोज झाली आहे ते आपल्याला समजणार.
सिंपल. ठीक आहे. आता बघूया 22 सेकंदात 21 सेकंदात. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, इथं ओपन झाली होती बरोबर, ह्या इथं ओपन झाली होती बघा. ओपनिंगच्या वर गेल्यानंतर कॅन्डल कशी बनते हो, ग्रीन, आणि ओपनिंगच्या खाली गेल्यानंतर कशी दिसते हो, रेड दिसते बरोबर. आता कशी आहे, ओपनिंगच्या वर आहे म्हणून ही कॅन्डल कशी बनलेली आहे, ग्रीन बरोबर. खाली गेले की रेड दिसते, वर गेले की ग्रीन दिसते. एकदा की ओपनिंगच्या वर क्लोज झाली तर ती कॅन्डल कशी बनणार, ग्रीन. हे बघा फायनली कॅन्डल क्लोज झालेली आहे इथं. तर ही काय आहे कॅन्डलची क्लोजिंग प्राइस. ठीक आहे, ही काय कॅन्डलची क्लोजिंग प्राइस. लक्षात ठेवा, ही ओपनिंग प्राइस, ही क्लोजिंग प्राइस. आता नेक्स्ट कॅन्डल ही चालू झाली कुठं, हिथं. तर ही काय झाली, ह्या कॅन्डलची ओपनिंग प्राइस. ठीक आहे, ही काय झाली कॅन्डलची ओपनिंग प्राइस. जसं ही ग्रीन कॅन्डल, सॉरी ही जी कॅन्डल आहे, जसं ओपनिंग प्राइसच्या खाली गेली तर कशी दिसते आपल्याला, रेड दिसते. ही कॅन्डल वर गेली कशी दिसणार आपल्याला, ग्रीन दिसणार. हे बघा, हे का ओपनिंग प्राइसच्या वर आली कशी दिसते हो, लगे ग्रीन दिसते. आणि जसे इथला टायमिंग संपल तर ती कॅन्डलचा कलर फिक्स होऊन जाईल. आणि एकदा की कलर फिक्स झाला की चेंज होत नाही. ठीक आहे, ही आपण कोणती कॅन्डलस्टिक यूज करतोय, जापनीज कॅन्डलस्टिक यूज करतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, कोणती, जापनीज कॅन्डलस्टिक. हे कॅन्डलस्टिकचे टाईप आहेत. इथं जर तुम्ही गेला तर हे बघा, हे दिसते का, तर ह्याच्यात कुठं जायचं नाही, तर नॉर्मल कॅन्डलमध्ये जाऊन आपलं कॅन्डल लावून टाकायची. ओके, आता ही कॅन्डल कुठं क्लोज होती बघूया. 9 सेकंद बाकी आहेत, स्वच्छता मोहीम करतो त्यावर. हां, ओके डन. ओके डन. हे बघा, ही कॅन्डल कुठं क्लोज झाली, हिथं. ओपनिंग प्राइस ही, क्लोजिंग प्राइस ही, बरोबर का. कोणती ओपनिंग प्राइस ही, क्लोजिंग प्राइस ही. आय होप तुम्हाला समज असेल. एकदा मला बघू द्या, सगळ्यांना दिसतंय का. ओके, क्लिअर दिसतंय ना सगळं, मेसेजमध्ये सांगा एकदा, क्लिअर कट दिसतंय का. येस येस, थंब टाकायला लागलेत. दिसतंय दिसतंय ना, क्लिअर डन. ओके, एक मेसेज आला, म्हणजे दिसतंय. आता कॅन्डलची ओपनिंग प्राइस समजली, क्लोजिंग प्राइस समजली. ठीक आहे. आता कॅन्डलचा हाय नीट आहे का, कॅन्डलचा हाय आणि कॅन्डलचा लो. हाय आणि लो म्हणजे काय बघा, हिथं कॅन्डल, ही ग्रीन कॅन्डल इथं ओपन झाली होती बरोबर. हिथं काय झाली ती ओपन, ओ नाव देऊ इथं आपण, ओपन झाली ती. ठीक आहे, ओपन नंतर सगळ्यात वरती कुठपर्यंत गेली बघा, सगळ्यात वरती कुठपर्यंत गेली, हितपर्यंत गेली ती कॅन्डल बरोबर, हितपर्यंत गेली. तर ही काय झालं, कॅन्डलचा हाय. म्हणजे सगळ्यात वरती जिथपर्यंत गेलंय त्याला काय म्हणायचं, कॅन्डलचा हाय. आणि सगळ्यात खाली कुठपर्यंत गेली होती कॅन्डल, हितपर्यंत गेली होती, तर ह्याला काय म्हणायचं, कॅन्डलचा लो. समजलं काय काय समजलं. ओपनिंग प्राइस जिथं क्लोज झाली ती क्लोजिंग प्राइस जिथपर्यंत टॉपला गेली होती, सगळ्यात वरती गेली त्याला म्हणायचं कॅन्डलचा हाय, सगळ्यात खाली गेली होती त्याला म्हणायचं कॅन्डलचा लो. सिम्पल. ठीक आहे, असंच बघा. अजून सांगतो, आता ह्या कॅन्डल सांगतो. 33 सेकंद बाकी ह्या कॅन्डलचा. कॅन्डल ओपन कुठं झाली हो, तुम्हाला कुठं दिसते ओपन झालेली, हे बघा, ह्या इथं ओपन झाले बरोबर, ह्या इथं ओपन झालेली दिसते आपल्याला. ह्याच्या खाली गेली तर कॅन्डलचा कलर कसा राहील, रेड, आणि ह्याच्या वर गेल्यावर कसा राहील, ग्रीन. ठीक आहे, सध्याला तर ग्रीन आहे कारण की वर आहे. बघा खाली आलं कशी बनते, रेड. सगळ्या टॉपला कुठपर्यंत गेले, हितपर, आणि लोला कुठपर्यंत आले, हितपर. अजून क्लोज झालेली नाही. क्लोज झाल्याशिवाय कोणतीही गोष्ट फिक्स होत नाही, फक्त ओपनिंग प्राइस फिक्स झालेली आहे, क्लोजिंग प्राइस फिक्स नाही, हाय फिक्स नाही, लो फिक्स नाही अजून. आता 5 सेकंदात फिक्स होईल गोष्ट बघा. 5 2 1. ठीक आहे, सगळ्यात लो कुठपर्यंत आली हो कॅन्डल, हितपर्यंत. तर ह्याला काय म्हणणार तुम्ही, कॅन्डलचा लो. काय म्हणणार तुम्ही, कॅन्डलचा लो म्हणणार याला बरोबर. आणि सगळ्यात हाय कुठपर्यंत गेली होती कॅन्डल, ही बघा हितपर्यंत बरोबर. तर ह्याला काय म्हणणार तुम्ही, कॅन्डलचा हाय. काय म्हणणार, कॅन्डलचा हाय. आणि ही ग्रीन हिथं क्लोज झाली बघा, तर ह्याला काय म्हणणार, कॅन्डलचा क्लोजिंग प्राइस, कॅन्डलची क्लोजिंग प्राइस. सिम्पल. काय काय समजलं, कॅन्डलची ओपनिंग प्राइस, कॅन्डलची क्लोजिंग प्राइस, कॅन्डलचा लो, कॅन्डलचा हाय. सिम्पल. अजून एक गोष्ट काय समजली तुम्हाला ह्याच्यातून, ओपनिंग प्राइसपेक्षा वर गेलं तर ग्रीन बनते, ओपनिंग प्राइसपेक्षा खाली गेलं तर रेड बनते. आता पुढचा पॉईंट, ग्रीन कॅन्डलला बुलिश कॅन्डल म्हणतात. म्हणा माझ्या मागं, ग्रीन कॅन्डलला बुलिश कॅन्डल म्हणतात आणि रेड कॅन्डलला बेरिश कॅन्डल म्हणतात. समजलं, ग्रीन कॅन्डलला बुलिश कॅन्डल म्हणतात, रेड कॅन्डलला बिअरिश कॅन्डल म्हणतात. बुल म्हणजे अपसाइड जायचं साईन आहे, बुल म्हणजे अपसाइड, आणि बिअर म्हणजे डाऊन साईड. म्हणजे जे मार्केटला अपसाइड घेऊन जातात त्याला म्हणायचं बुल्स, आणि जे मार्केटला डाऊन साईड घेऊन येतात ते म्हणायचं बिअर. बुल म्हणजे बैल, बिअर म्हणजे अस्वल. सिम्पल आणि सिम्पल, एकदम बेसिक सांगितलेलं आहे मी, एकदम बेसिक सांगितलेलं आहे. आता ह्या बेसिक नंतर आपण काय बघणार आहे, कॅन्डलची ओपनिंग प्राइस समजली, क्लोजिंग समजली, ही हाय लो ह्या तेव्हा समजलं असेल तुम्हाला.
बघा आता मार्केट, हे जे मार्केट आहे तुम्हाला दिसत असेल, ग्रीन कॅन्डलनं कुठं जातं आहे मार्केट, वर जातं आहे. ग्रीन कॅन्डलनं कुठं जातं आहे, वर जातं आहे. आणि रेड कॅन्डलनं मार्केट काय होतं, खाली येतं आहे. दिसतंय, म्हणजे बियर मार्केटला खाली आणतायत, बुल्स मार्केटला वरती नेत आहेत. सिम्पल. ही जी इकडल्या साईडला दिसते तुम्हाला 40, 90, 40, 91, 92, 93, 95, ही काय आहे, प्राईस आहे. कशाची प्राईस आहे, गोल्डची प्राईस आहे. सिम्पल. ओके. आता ही 1 मिनिटाची कॅन्डल आहे. आपण मोस्टली ट्रेडिंग करण्यासाठी मी कॅन्डल यूज करतो 5 मिनिटाची. ठीक आहे. कोणती कॅन्डल यूज करतो मी, 5 मिनिटाची. डन. समजलं. आपण किती मिनिटं कॅन्डल लावणार, 5 मिनिटं. म्हणजे दर कॅन्डल किती मिनिटाला बदलली पाहिजे, 5 मिनिटाला बदलली पाहिजे. आता कॅन्डलचे आपण काय बघणार आहे, प्रकार बघणार आहे. कॅन्डलचे प्रकार बघणार, भरपूर असे कॅन्डल्सचे प्रकार आहेत. सिम्पल त्याच्यातला पहिला प्रकार आहे हॅमर कॅन्डल. मी सुरुवात नेहमी हॅमर कॅन्डलपासून करतो, का माझ्या कामाची कॅन्डल आहे हॅमर कॅन्डल. नावातच ह्याच्या सांगते. हॅमर म्हणजे काय, हातोडा, हातोड्यासारखी दिसणारी कॅन्डल, त्यालाच काय म्हणायचं, हॅमर कॅन्डल. काय म्हणायचं त्याला, हॅमर कॅन्डल. ओके. बघा ड्रॉ करून दाखवतो. अशी. ठीक आहे. हातोड्यासारखी दिसते का बाबानो, दिसते. क्लिअर कट हातोड्यासारखी दिसते, तर दिसते. तर ह्यालाच काय म्हणायचं, हॅमर कॅन्डल. त्यानंतर रेड कलरमध्ये पण येते. रेड कलरमध्ये पण येते. रेड कलरमध्ये येते. ही पण काय आहे, हॅमर आहे. ठीक आहे. ही काय आहे, हॅमर कॅन्डल आहे. आता बरेच लोक ह्याला काय 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 म्हणतात, मी आपलं हॅमर म्हणतो. नॉर्मल तुम्ही मला लक्षात ठेवा, हॅमरला हॅमर म्हणायचं. आता ह्याला ग्रीन दिसतं म्हणून काय म्हणणार, बुलिश हॅमर. आणि हे काय म्हणलंय, बिअरिश हॅमर. तेच तेच हे उलटं पण बनतं. हे काय असं, हे असं उलटं पण बनतं. कलर पण बदलूया आता. ठीक आहे. तर सिम्पल, ह्याला बरेच लोक म्हणणार हँगिंग मॅन, कुठं काय कोय काय कोय. आपण सगळं इन्व्हर्टेड हॅमर म्हणायचं, म्हणजे उलटा हॅमर. इन्व्हर्टेड म्हणजेच काय, उलटा हॅमर. उलटा हॅमर म्हणा किंवा हॅमर म्हणा, काय प्रॉब्लेम आहे, उलटान सुलटान काय कोईन. ओके. सिम्पल. इन्व्हर्टेड हॅमर, ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर, रेड इन्व्हर्टेड हॅमर. लक्षात ठेवा. ह्याला हँगिंग मॅन म्हणतात, बट मी म्हणतो की पुस्तकी ज्ञान नका यूज करू, कामा गोष्टी यूज करा. बुलिश हॅमर, बिअरिश हॅमर, इन्व्हर्टेड ग्रीन हॅमर, इन्व्हर्टेड बुलिश हॅमर. ठीक आहे. मी तसं सहसा इन्व्हर्टेड हॅमर म्हणतो, ही इन्व्हर्टेड बिअरिश हॅमर. ओके. डन. आता बिअर म्हणजे लाल आहे, वरून वळका, बुल म्हणजे ग्रीन आहे, एवढं कळत नाही. कारण उलटा हॅमर म्हणला तरी काय प्रॉब्लेम नाही. ग्रीन उलटा हॅमर म्हणा शुद्ध मराठी भाषेत, काय प्रॉब्लेम नाही. तरी असं आहे. तर ह्यांचं काम काय आहे, हां काम आहे का, हॅमरचं काम आहे का, ट्रेंड चेंजिंगसाठी कामाला येतं. आता तुम्ही म्हणचाल की ट्रेंड काय बाबा आम्हाला सांगितलं नाही, तर टाईम आहे. लक्षात ठेवा, फक्त लक्षात ठेवा चालू पुरतं काय, ट्रेंड चेंजसाठी, ट्रेंड चेंजसाठी काम येतात. तुम्हाला सांगतो जरा ट्रेंड सांगतो मी. आता ऐका. ट्रेंड म्हणजे तुम्हाला कळत असेल, एखादा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याचं सगळीकडे गाणं लागलं, काय म्हणायचं त्याला, ट्रेंड म्हणायचं. तसंच मार्केटमध्ये पण ट्रेंड असतो. जी मार्केट अप साईडला मुवमेंट करत असतं त्याला म्हणायचं अप ट्रेंड. नीट ऐका. अप साईडला चाललं की अप म्हणजे वर चाललं की अप ट्रेंड, आणि खाली पडत असलं की डाऊन ट्रेंड. ठीक आहे. तर ह्या ट्रेंडला चेंज करायचं काम कोण करतं, हॅमर कॅन्डल करतं. म्हणजे असे समजा ट्रेंडमध्ये आली ग्रीन कॅन्डल, अशी आली ग्रीन कॅन्डल, तर बाबा ट्रेंड चेंज व्हायला मार्केटमध्ये चान्स आहे. म्हणजे अप साईडला चाललं होतं तर आता मार्केट डाऊन साईडला मुवमेंट करू शकतो. तर काही लोकांनी म्हणतील की मग ट्रेड कसं घ्यायचं, काय करायचं, धीर धरायचा. तर टाईम आहे एकदम. आपलं बेसिक क्लास चालू आहे, तसे दुसरा क्लास चालू आहे, तर धीर धरा. फक्त लक्षात ठेवा की काम काय. तसंच कंटिन्युएशनचं पण काम करतं. अप ट्रेंड चालू आहे तर मध्ये झालं तर अप म्हणजे कंटिन्युएशन पण करू शकतं, बट कंटिन्युएशनच्या मागं नाही लागायचं. रिव्हर्सलचं लक्षात ठेवा. ठीक आहे. हॅमर ज्यांना स्क्रीनशॉट काढून घ्यायचे त्यांनी काढून घ्या. काढला. 1 2 3 4 5. ओके. झालं. चार्टवरती बघूया. हे बघा पहिला दिसला इथं, ही काय आहे, दिसला का,
इन्व्हर्टेड हॅमर आहे का, उलटा हातोडा आहे का इथं बघा, क्लिअर कट आहे इन्व्हर्टेड हॅमर. इथं बघा ग्रीन, कसलं बाहेर हातोडा दिसतोय इथं हॅमर दिसतोय, हे बघा हावाला. ही बघा इन्व्हर्टेड हॅमर, ही साधा हॅमर, ही बघा हॅमर. अजून 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 हे बघा इथं आहे, हे बघा इथं आहे. हे लय साधा आहे, चांगलं जरा हॅमरचा दांडा मोठा पाहिजे, जरा मारतात राहिला पाहिजे हातोड्यानं असं डोक्यात, लक्षात ठेवा. अजून 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 हे बघा इथं दिसतो इन्व्हर्टेड हॅमर, रेड इन्व्हर्टेड हॅमर आहे, याला हँगिंग मॅन म्हणतात. हॅमर सगळ्यात कामाची गोष्ट आहे, सांगितलं नाही म्हणचाल. हॅमर सगळ्यात जास्त कामाची गोष्ट आहे, आपले मोस्ट ऑफ द ट्रेड हॅमरवरती बनतात. तर हॅमर एकदा कळलेला आहे का, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला हॅमर 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 कळला तुम्हाला, हॅमर कॅन्डल कळली. हॅमर लय कामाची गोष्ट आहे, सांगितलं नाही म्हणचाल. बिगिनर लोकांनी सांगा, कोणतं नाही म्हणतंय बघा. ओके डन, मोस्ट ऑफ लोकांना कळलं, ज्यांना कळलं नाही रेकॉर्डिंग आहे का. स्क्रीन लॅगचा मला त्या झूमवाल्यांचा काही इश्यूज कळला नाही, कसं काय लॅग होतं. एवढं नेटवर्क फुल आहे, 100 MBPS नेट आहे. हे बघा हॅमर सांगतो, परत एकदा सांगा म्हणतात तर सांगतोच. हां, हातोड्यासारख्या दिसणाऱ्या कॅन्डलना हॅमर म्हणतात. मग उलटी आली की त्याला म्हणायचं इन्व्हर्टेड हॅमर, आणि सरळ असलं त्याला म्हणायचं हॅमर. सिम्पल, आपला फक्त कॅन्डल ओळखायचे, कसा यूज करायचा नंतर सांगतो. ही बघा, ही उलट दिसते तुम्हाला हातोडा, उलटा हातोडा दिसतोय, तर याला म्हणायचं इन्व्हर्टेड हॅमर. रेड इन्व्हर्टेड हॅमर आहे हा हॅमर आहे नुसता. सरळ हातोडा दिसतोय तर हा सरळ हातोडा हॅमर आहे. हा इन्व्हर्टेड हॅमर आहे म्हणजे उलटा आहे. हा हातोडा उलटाच आहे ना, हा सरळ आहे आणि हा उलटा आहे. सिम्पल आहे. चला, हा हॅमर आहे नॉर्मल. ओके, आय होप समजला असेल. आता हॅमर नंतर दुसरा कॅन्डलस्टिकचा टाईप आहे स्पिनिंग टॉप. थांबा जरा, स्वच्छता मोहीम. रबर कुठं काय अरे, ठीक आहे बघा. आता स्पिनिंग टॉप नीट आहे का, काय सांगतो मी टेक्स्टमध्ये लिहू आधी. स्पिनिंग टॉप. आता स्पेलिंग चुकल्यावरती लगेच कोणतं कमेंट करू नका, म्हणजे झालं. स्पिनिंग टॉप, ठीक आहे. स्पिनिंग टॉप काय कॅन्डल आहे, अशी छोटूशी बॉडी. हां मेन, ही गोष्ट लक्षात आली, सांगायला राहिली. तर मग मग अशी मला त्या बेसिकच्या ह्याच्यात काय तर आठवलं होतं. अरे ये ना, बघा मग अशी मला एक गोष्ट राहिली सांगायची. जसं आपण ओपनिंग प्राईस क्लोजिंग प्राईस सांगितलं तसं बघा. आता सपोज करा ही कॅन्डल पकडतो आपण. मग इथं सांगतो, हे बघा इथं एक्झाम्पल सांगतो. ही ग्रीन कॅन्डलची ओपनिंग प्राईस आहे, कोणती वाली, हे बघा ही वाली. ही काय ग्रीन कॅन्डलची ओपनिंग प्राईस आहे. काय प्राईस आहे, ओपनिंग प्राईस आहे, ठीक आहे. कॅन्डलचा हाय कोणता आहे हो, हा वाला कॅन्डलचा हाय आहे, ठीक आहे. हाय कॅन्डलचा हाय. ही वाली कॅन्डलची काय हो, क्लोजिंग प्राईस आहे, ठीक आहे. काय कॅन्डलची क्लोजिंग प्राईस. हे वाला कॅन्डलचा काय हो, लो आहे. काय कॅन्डलचा लो. हे जे दिसतंय तुम्हाला एक ग्रीन कलरमध्ये जे पार्ट दिसतो त्याला म्हणायचं कॅन्डलची बॉडी. काय म्हणा त्यांना, कॅन्डलची बॉडी. आणि हे जे रेस्ट टाईपमध्ये दिसतं त्याला म्हणायचं कॅन्डलची विक. काय म्हणायचं, कॅन्डलची विक. काय म्हणायचं, कॅन्डलची विक. सिम्पल, कुठं पण बघा ही असे रेस्ट टाईपमध्ये दिसतं, त्याला काय म्हणायचं, कॅन्डलची विक किंवा शॅडो. काय म्हणतात, विक किंवा शॅडो. आणि ही जी ग्रीन कलरचा पार्ट आहे किंवा हा जो रेड कलरचा पार्ट आहे ह्याला म्हणायचं कॅन्डलची बॉडी, ठीक आहे. आता स्पिनिंग टॉप काय आहे, नीट आहे का. स्पिनिंग टॉप काय आहे, अशी छोटीशी बॉडी असते त्याला, आणि दोन्ही साईडला ही जी विक आहे ना, ही विक जी आहे ती दोन्ही साईडला सेम असते. काय असतं, विक दोन्ही साईडला सेम असते, म्हणजे शॅडो दोन्ही साईडला सेम असते. आता काय लगेच स्केल घेऊन मोजायला यायचं नाही की बाबा दिसतं, दिसायला पाहिजे बरोबर, बोथ साईडला सेम पाहिजे, ठीक आहे. त्याला काय म्हणायचं, स्पिनिंग टॉप. तसंच
स्पिनिंग टॉप रेड कलरमध्ये पण येतो, ग्रीन कलरमध्ये पण येतो, दोन्ही कलरमध्ये येतो. ठीक आहे, असं दोन्ही कलरमध्ये येतो. ओके डन. समजला स्पिनिंग टॉप. ह्याचं काम पण सेमच आहे. ट्रेंड कंटिन्युएशन, ट्रेंड रिव्हर्सल. ठीक आहे, ट्रेंड कंटिन्युएशन म्हणजे अप ट्रेंडला चाललं असेल तर अप ट्रेंडमध्ये कंटिन्युएशन पण करणार आणि रिव्हर्सल पण करणार. स्पिनिंग टॉपचं काम आहे. चला चार्टवरती दाखवतो तुम्हाला. स्क्रीनशॉट काढून घ्या, तर काढून घ्या स्पिनिंग टॉपचा. स्क्रीनशॉट काढून घ्या. 1 2 3 4 5. ठीक आहे, स्क्रीनशॉट आयोग काढला असेल. हे बघा, झूम करून दाखवतो. ही रेड कॅन्डल बघा, कोणती वाली? हे बघा, ही वाली. ही रेड कॅन्डल बघा, दिसतंय छोटूशी बॉडी आणि दोन्ही साईडला रिजेक्शन जे आहे ते सेम आहे. दिसतंय दोन्ही साईडला रिजेक्शन जे आहे ते सेम आहे. मग ही कोणती कॅन्डल झाली? स्पिनिंग टॉप. कोणती कॅन्डल झाली? स्पिनिंग टॉप. ठीक आहे, एक मिनिट थांबा. कोणती कॅन्डल झाली? स्पिनिंग टॉप. ओके, ही रेडवाली बेर स्पिनिंग टॉप आहे. आपण ग्रीनवाली शोधूया आता. बघ, दिसायला दिसली पाहिजे. हिची दिसते का दोन्ही साईडला शॅडो सेम दिसते का? अजिबात नाही. ग्रीनवाली शोधू. हां, हे बघा सापडली. ही कॅन्डल बघा आता कोणती वाली? तर ही वाली. ही वाली कॅन्डल बघा, दोन्ही साईडला रिजेक्शन सेम दिसतंय. दोन्ही साईडला शॅडो जो आहे तो सेम बनलाय आणि छोटीशी बॉडी आहे. तर हिला काय म्हणणार आपण? स्पिनिंग टॉप. काय म्हणणार आपण ह्याला? स्पिनिंग टॉप. सॉरी. ओके, स्पिनिंग टॉप समजला. एवढं मी स्पिनिंग टॉप वगैरे कुठं सॉरी, स्पिनिंग टॉप वगैरे आपण एवढं कुठंही यूज करत नाही, पण माहिती तर पाहिजे ना. उद्या कोणी शिकला विचारल्यावर माझी पंचायत करचाल. त्यामुळे स्पिनिंग टॉप लक्षात ठेवा. आता पुढं ज्या कॅन्डलला बॉडीच नाही आहे त्या कॅन्डलला म्हणायचं डोजी. म्हणजे कशी? चला, थर्ड पार्ट आहे डोजी. ओके, डोजी. डोजी म्हणजे कसा? डोजीची ओपनिंग प्राइस आणि क्लोजिंग प्राइस सेम असते. लक्षात ठेवा, डोजीची ओपनिंग प्राइस आणि क्लोजिंग प्राइस सेम असते. जसं कॅन्डल ओपन झाली हिथं लय वर गेली 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 गेली, परत खाली आले आले, खाली गेली 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 गेली, परत वर आले आले आले, जिथं ओपन झाली तिथंच जाऊन क्लोज झाली. तर ह्याला काय म्हणायचं? डोजी कॅन्डल. डोजी कॅन्डलची ओपनिंग प्राइस आणि क्लोजिंग प्राइस सेम असते. हा डोजीचा हाय, हा डोजीचा लो. बघा, डोजी अशी पण बनणार, अशी पण बनू शकते, अशी पण बनू शकते. बरोबर? ये ना बाबा इकडं, काय ये ना, अरे काय पॅक झाला काय? ठीक आहे, मी सोडतो दुसरी. हां, अशी पण डोजी बनू शकते. त्यानंतर डोजी अशी पण बनू शकते. जर कोणाला अवघड वाटत असेल ना तर काय नाही, 2-4 दिवसांनी ऑटोमॅटिक सोपं वाटायला चालू होतं. उगा क्लासमध्ये बसला की अवघड वाटतं. डोजी अशी पण बनते. ठीक आहे, चला चार्टवरती चेक करूया. आता बघा, ही जी आहेत ना एकदम छोटूशा बॉडी असतात बघा, एकदम छोटूशा. तर ह्याला पण डोजी म्हणलं तर काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, डोजी कलरलेस कॅन्डल असते ॲक्च्युली, बट म्हणलं तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण ही किती छोटी बॉडी आहे बघा. दिसतंय का? ओपनिंग क्लोजिंग सेमच दिसते आपल्याला. ठीक आहे, ओपनिंग क्लोजिंग सेमच दिसते. एक मिनिट, कॉल येतो करून. हॅलो, नाही अजून लाईव्ह क्लासमध्ये का? नाही, थांब, माझा क्लास चालू आहे. काय काय? नाही नाही, बाहेरच आहे. अगं नाही, आम्ही जेवलोय मगाशी. हां. का ग? बघू, थांबा लाईव्हला. चला, मी फोन करतो थोड्या वेळानं.
मला लाईव्ह क्लास चालू आहे का? ठेवा. हां, तर काय सांगतो तुम्ही तुम्हाला, डोजी. ठीक आहे, मी काय सांगू, अरे काही माऊस का चाला ना, याला काय झालं. डोजी म्हणजे ओपनिंग प्राइस क्लोजिंग प्राइस सेम असते त्याला म्हणा डोजी. चला हुडको अजून डोजी आपण. हां, हे बघा, हे डोजी दिसतोय का? डोजी काय म्हणा त्याला, डोजी अधिक टाईपमध्ये बघा डोजी. ह्याला पण डोजी म्हणा तर काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, डोजी. ओके, चलो इथपर्यंत काय अडचण, कमेंट मारा. काय प्रॉब्लेम, काय विषू. आणि हां, महत्त्वाची गोष्ट, कोणाला जर असं वाटत असेल, काय वाटत असेल काय सांगणार तो, काय वाटतं तुम्हाला? हां, कोणाला जर असं वाटत असेल की कमेंट करणार आहे आपण, फक्त कमेंटमध्ये घेतोय, तर सर्वांना बोलण्याची संधी दिली जाईल. ठीक आहे, बट एक 2-4 क्लास होत्या, मग आपण बोलण्याची संधी देऊ. कालचं आणि आजचं लेक्चर युट्यूबला, यस 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 यस, आजचं मी हे संपेपर्यंत धडाक्यानं यूट्यूबला अपलोड करतो. डबल शिकवा. डोजीचा यूज कशासाठी असतो, फक्त नाव लक्षात ठेवा तुम्ही कॅन्डलची. तुम्ही कॅन्डलची नाव लक्षात ठेवा. यूज मी सांगतो, टेन्शन घेऊ नका. यूजचा काय सीन आहे की ह्यातले 1-2 कॅन्डल्स कामाचे आहेत, त्या बाकी काय काम आहे नाही त्या, फक्त नाव लक्षात ठेवा. आणि ह्या सगळ्यांचं काम ट्रेंड कंटिन्युएशन, ट्रेंड रिव्हर्सल दोन्हीसाठी असतं. काय साठी असतं, ट्रेंड कंटिन्युएशन आणि ट्रेंड रिव्हर्सल. दादा माझं टेलिग्रामचं अकाउंट बंद झालं आहे, आता ओपन होत नाही, तर मी दुसरे अकाउंट ओपन केलं एक्सएमचं. तर नाही, ही सध्या क्लासचा पार्ट नाही आहे. ते तसले ग्रुपचे मेसेज वगैरे तिकडे टाका ना पर्सनली. इथं तर मी नाही डिस्कस करू शकत, किंवा बाबा डाऊट वगैरे विचारतात त्यात करूया. पण सध्याला माझा प्रश्न हा आहे की तुम्हाला हे शिकवलं ते क्लिअर आहे का? कुठं आहे आता, सोप्यावर बसलोय बाबा. ओके, बऱ्यापैकी लोकांना क्लिअर आहे. हे बघा, तुमचं जे आहे ना, तुम्ही म्हणताय माझं ह्या फ्रीज झालंय, माझं टेलिग्राम बंद झालंय, माझं ह्या होईंग त्या होईंग, त्या सगळ्या गोष्टींसाठी आपला टेलिग्राम सपोर्ट आहे. मराठी ट्रेडर अभि 143 वरती मेसेज टाका. काय टाकायचं, मराठी ट्रेडर अभि 143 नेहमी टाका, @मराठी ट्रेडर अभि 143, मराठी ट्रेडर अभि 143. ठीक आहे, त्यानंतर कोण आहे, आज लॉस किती झाला, आजचा लॉस टाकला नाही का मी ग्रुपला, एक सेकंड चेक करून सांगतो. लॉस पण आजचा माझा किती आहे, 2700. आजचा 2700, कालचा 2300, 5000. किरकोळ आहे का, नाही. चलो नो प्रॉब्लेम. बट आय होप तुम्हाला डोजी समजला, स्पिनिंग टॉप समजला. ठीक आहे, डोजी, स्पिनिंग टॉप आणि हॅमर, 3 गोष्टी क्लिअर झाल्या असतील. किती मिनिट झाले आपले, 34 मिनिट झाले. अजून एक टाईप सांगतो, 40 मिनिटाचा क्लास करू, बुक ना करू, बास करू. चला, कुठे गेला चार्ट. हां, पुढचा कॅन्डलस्टिकचा प्रकार आहे मारुबुजू कॅन्डल. कसली कॅन्डल, मारुबुजू कॅन्डल. टेक्स्ट कुठे गेलं, MAR मारुबुजू कॅन्डल. काय नाव आहे, मारुबुजू कॅन्डल. ओके, काय नाव आहे, मारुबुजू कॅन्डल. आता ही मारुबुजू कॅन्डल कशी बनते, हे बघा. असे ज्या कॅन्डलला वीक नाही आहे, वीक म्हणजे शॅडो बनलेली नाही आहे, त्या कॅन्डलला काय म्हणायचं, मारुबुजू कॅन्डल. म्हणजे अशी भरीव कॅन्डल, एकदम भरीव कॅन्डल. ठीक आहे, ह्याला काय म्हणणार आपण, मारुबुजू कॅन्डल. तुम्ही पहिलं असेल बऱ्याच कॅन्डल अशा वीक असतात बघा, अशा वीक असते. तर ह्या कॅन्डल वीक नसते, वर पण नाही खाली पण नाही, बोथ साईडला वीक नसते. त्याला काय म्हणायचं, मारुबुजू कॅन्डल. हे बिरिश मारुबुजू म्हणजे रेड, आणि बुलिश मारुबुजू म्हणजे ग्रीन. बुलिश तर नेहमीप्रमाणेच आपला आहे, बुल म्हणजे ग्रीन. ठीक आहे, तर ही बुलिश मारुबुजू, ही बिरिश मारुबुजू. ठीक आहे, चला चार्टवर शोधू. आता ही छोटीशी वीक आहे बघायला. ठीक आहे, छोटीशी वीक आहे. तर नॉर्मल कॅन्डल म्हणलं तरी काय प्रॉब्लेम नाही, मारुबुजू म्हणलं तरी पण काय प्रॉब्लेम नाही. हिला पण बघायला गेला तरी एकदम छोटीशी वीक आली, थोडी वीक आहे, पण ॲक्सेप्टेबल आहे आपल्याला ते. तर पण तुम्हाला मी परफेक्ट दाखवतो, परफेक्ट दाखवतो आधी. परफेक्ट आहे का नाही एखादी, हां हे बघा,
अभी देखो तुम लोग इस कैंडल को, दिसलं, दिसली कॅन्डल, तरी काय आहे, बुलिश मारुबुजू कॅन्डल. कोणती कॅन्डल आहे, बुलिश मारुबुजू कॅन्डल. ठीक आहे, ही काय आहे, बुलिश मारुबुजू कॅन्डल. डन. समजलं बघा, की लवी काय का कुठं नाही, लय मुंगीचा पाय दिसतोय, इग्नोर करा. ओके, बुलिश मारुबुजू कॅन्डल अजून दाखवतो. ही पण बघा, ही वाली बुलिश मारुबुजू कॅन्डल. बेरिश आहे का कुठे एखादी दिसते का बघू. आणि एवढं स्लो मी त्या दिवशी सेमिनारमध्ये पण शिकवलंय बरं का. आता अजून सांगतो ना, लय क्लिअर सापडले बघा. इसको देखो, हे काय आहे, बेरिश मारुबुजू कॅन्डल. दिसते का, ह्याला विक आहे का कुठं, अजिबात नाही. जी ओपनिंग प्राइस आहे तीच लो आहे, सॉरी, जी ओपनिंग प्राइस आहे तीच हाय आणि जी क्लोजिंग प्राइस आहे तोच लो आहे. तर मला सांगा, ह्या कॅन्डलचं ओपनिंग प्राइस कुठं आहे. चला ओपनिंग प्राइस बघू. ही कॅन्डलची ओपनिंग प्राइस बरोबर, कॅन्डलची क्लोजिंग प्राइस कुठं आली, हिथं बरोबर. आता मला सांगा, कॅन्डलचा लो कुठं आहे, जिथं क्लोज झाली तिथंच लो आहे बरोबर. कॅन्डलचा हाय कुठं आहे, जिथं ओपन झाले तिथंच हाय आहे. समजलं. ही बघा कॅन्डल बुलिश मारुबुजू, दिसली, वीक दिसते का नाही, एकदम चौकोन कॅन्डल, एकदम सोप्या भाषेत असे एकदम फ्लॅट चौकोन बाय चौकोन. समजलं. तर ही कॅन्डल मार्केटमध्ये काय शो करते म्हणजे का, स्ट्रेंथ शो करते. कशाची स्ट्रेंथ, म्हणजे अशी कॅन्डल बनत असेल तर बुलिशची स्ट्रेंथ आहे मार्केटमध्ये, अशी कॅन्डल बनत असेल तर बिअरिश स्ट्रेंथ आहे मार्केटमध्ये, म्हणजे सेलरची स्ट्रेंथ आहे मार्केटमध्ये. असं ही स्ट्रेंथ दर्शवण्याचं कॅन्डल काम कोण करतंय, मारुबुजू कॅन्डल. कोणकोणते टाईप शिकलो, हॅमर कॅन्डल, स्पिनिंग टॉप, डोजी कॅन्डल, मारुबुजू कॅन्डल. आणि बाकीच्या कॅन्डल दिसते सगळ्या त्यांना नॉर्मल कॅन्डल म्हणून टाका. काय म्हणून टाका त्यांना सगळ्यांना, नॉर्मल कॅन्डल म्हणा. माझ्या मागं कसले कॅन्डल, नॉर्मल कॅन्डल. ही कॅन्डल दर स्पिनिंग टॉप पण नाही, काहीच नाही, काहीच नाही, काही नाही, नुसतं बिअरिश कॅन्डल म्हणायचं. ग्रीनला बुलिश कॅन्डल, आता ही कॅन्डल बुलिश कॅन्डल, ही कॅन्डल बिअरिश कॅन्डल. बाकी म्हणजे हे 4 टाईप सोडून बाकी सगळ्या कॅन्डलला बुलिश बिअरिश नाव देऊन टाकायचं. ग्रीनला बुलिश, रेडला बिअरिश. बास, कॅन्डलचे टाईप शिकलेला आहे. आता पिन बार एक येतं बरं का, पण काही यूज करत नाही तर लोक सांगण्यात मजा नाही असं मला वाटतंय, तरी पण देतो सांगून. पिन बार म्हणजे काय, हे बघा अशी तर बऱ्यापैकी बॉडी असते, म्हणजे हॅमर टाईपमध्ये, चपटा हॅमर म्हणा, चपटा हॅमर, त्याला म्हणायचं पिन बार कॅन्डल. काय म्हणायचं, पिन बार कॅन्डल. पण काही यूज नाही तर मी म्हणतो काही सेन्स नाही, आपण कधी यूज केलं नाही जिंदगीत त्याला. बाकी लोक यूज करत असतील, आपला घेऊन देत नाही, पण मी तर काही यूज करत नाही. तर हे अशा प्रकारे कॅन्डलस्टिकचे सगळे प्रकार होते. सगळ्यांचं काम एकच आहे, रिव्हर्सल, ट्रेंड रिव्हर्सल आणि ट्रेंड कंटिन्युएशन. उद्याच्या क्लासमध्ये आपण काय शिकणार आहे, चला जरा येतो मी इथे. उद्याच्या क्लासमध्ये आपण काय शिकणार आहे की डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न. म्हणजे 2 कॅन्डलचा मिळून जो पॅटर्न तयार होतो त्याला म्हणायचं डबल कॅन्डलस्टिक. 3 कॅन्डलचा मिळून जो पॅटर्न तयार होतो त्याला म्हणायचं ट्रिपल कॅन्डलस्टिक. हाय काय काय क्वेश्चन, चला मेसेज करा. उद्यापासून माईक ऑन करतो. आता ना इंस्टाग्रामवर एक रील बघितल्या इंडिकेटरवाली, पेड इंडिकेटर घेऊ का, नको रे नको, वरडून कसा दुखायला लागला, पेडच्या मागं लागू नका, पेडच्या मागं लागू नका. हां, उद्या पॅटर्न सांगतो मी तुम्हाला, काय असतं इनगल्पिंग उनगल्पिंग सगळं सांगतो. बुलिश इनगल्पिंग हे कॅन्डलस्टिकचा प्रकार नाही, तो डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न येतो. त्याला काय म्हणायचं, डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे तो, म्हणजे 2 कॅन्डलचा म्हणून जो तयार होतो त्याला म्हणायचं डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न. सेमिनारच्या स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करा, बिनधास्त करू, पण बेसिक क्लासमध्ये नाही करू शकत ना. लोक येडं म्हणतील मला, ज्यांना कॅन्डलस्टिकचे प्रकार माहीत नाहीत ते. आजच्या आणि कालच्या ट्रेडचं रिझन द्या, काय ना सेम स्ट्रॅटेजी. 15-20 दिवस प्रॉफिट केला, त्याच्यावर 2 दिवस लॉस खाऊ शकतो. लॉसचं रिझन द्या म्हणलं तर लय भारी सांगतो मी. एवढ्या दिवस सायकोलॉजिकल नंबरमध्ये येत नव्हता. एक्झॅक्टली 4000चा सायकोलॉजिकल नंबर 2 दिवसमध्ये आला आणि 2 दिवस एसल गेला. चांगला एक्सपिरियन्स म्हणून म्हणतो मी की माझ्यासाठी 2 दिवस चांगला एक्सपिरियन्सचा गेलेला आहे. स्ट्रॅटेजी पण शिकवणार का, सगळं शिकवणार आहे रडू नका कोणी सुद्धा. सगळं शिकवणार आहे, बेसिक ते ॲडव्हान्स ऑल क्लिअर. तुमच्या पीएनएल, अरे मला सांगा, ही पीएनएलचं तुम्ही मागू कसं काय शकता ह्या गोष्टी. तुम्ही पीएनएलचं एस टाका, इथं ग्लोबली काय चालू आहे मार्केटमध्ये ह्या गोष्टीवरती लक्ष तर द्या ना तुम्ही. अरे न्यूज कशा येतात, काय येतात, तुम्ही काय मागताय गोष्टी, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मी डेली त्या गोष्टी शेअर करू शकत नाही.
ही गोष्ट लक्षात ठेवा. माहिती खूप छान भेटली आजच्या क्लास. काय ना डेलीच्या क्लासला माहिती चांगलीच भेटेल. थोडे दिवस महिन्याभर तर गप्प बसावं लागेल का नाही न्यूजच्या नुसार. एकदा फास्ट रिव्हिजन सांगा. येस बॉस. लाईव्ह कंटिन्यू चालणार आहे मरोज तर, म्हणजे जेवढं जमेल तेवढं. चला फास्ट रिव्हिजन घेतो. फास्टमध्ये रिव्हिजन घेतो. हे बघा, चौकोन एकदम भरीव कॅन्डल असते त्याला म्हणायचं मारुबुजू कॅन्डल. रेड कॅन्डलला बिरिश मारुबुजू, ग्रीन कॅन्डलला बुलिश मारुबुजू. ओके. डोजी कॅन्डल म्हणजे ज्याची ओपनिंग प्राइस आणि क्लोजिंग प्राइस सेम असते त्याला म्हणजे डोजी कॅन्डल. अधिकचं चिन्ह सोप्या भाषेमध्ये, फक्त अधिकचं जी मधली रेषा ती वर खाली बनते. त्यानंतर स्पिनिंग टॉप म्हणजे ज्याच्या बोथ साईडला विक जी आहे ती सेम असते, शॅडो जी आहे ती सेम असते आणि छोटी बॉडी असते त्याला म्हणायचं स्पिनिंग टॉप. हॅमर म्हणजे हातोड्यासारखे दिसणारे हॅमर कॅन्डल, आणि उलटा हॅमर म्हणजे इन्व्हर्टेड हॅमर. हातोडा उलटा केला की त्याला म्हणायचं इन्व्हर्टेड हॅमर. संपलं. बस एवढे कॅन्डलस्टिकचे प्रकार आहेत. सिम्पल आहे, इझी आहे. उद्या आपण डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न, ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि हळूहळू जाईल. लगेच स्ट्रॅटेजी किंवा ह्या ट्रेड कसं मारेन तेव्हा कसं मारेन, ब्रोकर आणि डिपॉझिट आणि विड्रॉल ह्या मागे लागू नका. 10 दिवसाची शांतीने श्वास घ्यायचा. गपगुमाने रोज 9 ते 10 क्लासला यायचं. 40 मिनिटाचा क्लास होईल. 200% नॉलेज भेटेल आणि कोणतीही गोष्ट हाईड करत नाही आता सांगतोय. आणि हे सगळा खेळ तुम्ही तुमच्या रिस्कवरती करताय अजून आता सांगतो. आणि आपली कोणती पेड सर्व्हिस नाही. कोणालाच मी तर म्हणतो रुपया देऊ नका, कोणालाच रुपया देऊ नका. आपलं सरळ काम आहे. माझं काय जात नाही 40 मिनिटं रोजची काढून तुम्हाला सांगायला. त्यामुळे कोणाला पैसे द्यायची गरज नाही. सगळ्या गोष्टी वर्किंग आहेत. ओके, भेटूया नेक्स्ट लाईव्ह क्लासमध्ये. काय प्रॉब्लेम आला @marktrader143 या टेलिग्राम आयडीवरती मेसेज करा. भेटूया नेक्स्ट लाईव्हमध्ये.